वॉर्ड क्रमांक 146ची मतमोजणी सुरू होती। मतमोजणी सुरू असताना आतमध्ये एकदम खेळीमेळीचं वातावरण होतं। उमेदवार 146चा शिवसेनेचा उमेदवार लीडवर होता। लीड असताना अजून एक मशीन त्याचा एरर आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी त्या मशीनची मतमोजणी होणार आहे। त्याच्यामुळे आम्हाला सांगण्यात आलं थांबा म्हणून। शिवसेनेचा शिंदे शिवसेना गटाचा समृद्धी काते यांचा काउंटिंग एजंट आस्ताफ शेख हा तिथून उठला टाळ्या वाजवत आणि सरळ बोलला, आम्ही जिंकलो, तुमचं संविधान हरलं। अशा माणसाला देशद्रोहाचा गुन्हा का दाखल होऊ नये? निषेध आहे, अशा माणसाचा जाहीर निषेध आहे। कारण हा माणूस आस्ताफ शेख याला भारतामध्ये भारतीय संविधानाने राहायचा अधिकार दिला, याला काय गुर्मी आहे संविधानाबद्दल बोलण्याची? कारण मी माझं संपूर्ण कॅम्पेनिंग माझ्या हातामध्ये संविधान घेऊन माझं कॅम्पेनिंग केलेलं आहे। माझ्या हातामध्ये कायम रॅली करताना सर्व महापुरुषांचे फोटो असायचे, संविधान असायचं। त्याच्यावरती त्यांनी आक्षेप घेतला। काल मतदान करताना सुद्धा त्यांनी आक्षेप घेतला की हा माणूस संविधान हातामध्ये घेऊन फिरतोय। त्याच्यामुळे त्यांनी स्पेसिफिकली जाणीवपूर्वक आज ही कमेंट केली की तुमचं संविधान हरलं, आम्ही जिंकलो। म्हणजे हे संविधान विरोधी आहेत का? शिंदे शिवसेना गट हा संविधान विरोधी असल्याची भूमिका बजावतोय। त्याच्या कंप्लेंट आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे। याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करतोय आणि त्याच्या विरोधात जर देशद्रोहाचा गुन्हा जर दाखल होत नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडी आणि जेवढे मित्रपक्ष असतील रस्त्यावर उतरून या आस्ताफ शेख आणि शिंदे शिवसेनेच्या विरोधात आंदोलन करू। बिल्कुल, अगर कोई संविधान के बारे में, हमारे संविधान के बारे में कोई कुछ बोलेगा तो उसको हम लोग कतई नहीं छोड़ेंगे, हंगामा जरूर करेंगे। फिर हम लोग केसेस, हम लोग के ऊपर गुना दाखिल होगा, हम लोग डरते नहीं है। क्या हुआ था मामला एग्जैक्टली क्या? एग्जैक्टली मामला ये था कि वहाँ पे काउंटिंग शुरू था। काउंटिंग शुरू होने के दरमियान चौथा राउंड हुआ। चौथे राउंड के बाद में पता चला कि शिंदे शिवसेना की समृद्धि काते 146 से आगे लीड पे है। सब लोग शांति से बैठे हैं, अलग अलग पार्टी के लोग शांति से बैठे हैं क्योंकि वो प्रामाणिकपना से लड़े हुए हैं बहुत अच्छे से। हमने हमारा कैंपेनिंग पूरा संविधान को लेके, संविधान की किताब लेके हमने पूरा हमारा कैंपेनिंग किया, महापुरुषों के फ़ोटो लेके हमारा कैंपेनिंग किया। और ये आस्ताफ शेख नाम का बंदा, ये जो आदमी है समृद्धि काते का काउंटिंग एजेंट, इसने वहाँ पे ताली बजा के सीधा बोला, हम लोग जीत गए, आपका संविधान हार गया। ये ऐसे नालायक बंदे के ऊपर, नालायक आदमी के ऊपर देशद्रोह का गुनाह होना चाहिए क्योंकि उसने किसी एक के सामने ये कमेंट नहीं की। सब लोग वहाँ पे काउंटिंग एजेंट थे, सबके सामने ये कमेंट कर दिए। अभी एक मशीन में एरर आया, उसका कोई रिजल्ट आया क्या? उसका अभी तक कोई रिजल्ट नहीं है, उसका कोई रिजल्ट नहीं है। वो सबके लास्ट जितने भी यहाँ पे वार्ड है उसका काउंटिंग होने के बाद वो मशीन का रुझान मिलेगा। हार जीत कोणाची पण होईल, शेवटी कसं असतं, आता मराठी माणूस अमराठी माणूस काय नाही राहिला, मराठी माणसांनी पण साथ नाही दिली, हे पण मी एवढं सांगतो तुम्हाला। ही पण गोष्ट झालेली आहे, कळलं की नाही? ऐका मी तुम्हाला सांगतो, मी पण बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे। मी कधी बोलणार नाही आणि मला ते पक्षपात आणि राजकारण कधी आम्ही आणलेलंच नाही आहे। हारजीत होते सर्व, या ठिकाणी पैसा जिंकला, माणुसकी हरली, एवढंच मी प्रामाणिकपणे सांगू शकतो। गेल्या अनेक वर्षापासून पण मी गटार, नाले, पायवाटा, शौचालयाची लाईन साफ करते। मी पुढे जाऊन फेसबुकवर मला चार लोकांनी लाईक केलं, त्यासाठी मी धडपडत असतो शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून। आमच्याकडे काय महानगरपालिकेचा फंड नाही का, आम्हाला त्यातनं काय मिळत नाही की कधी अपेक्षा नाही केली। आत्ता पण शिवयुतीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जो उमेदवार आम्हाला दिला, आम्ही त्याचं काम इमाने इतबारे केलेलं आहे। कुठचा अपक्ष उमेदवार असेल किंवा दुसऱ्या पक्षाचा उमेदवार, मी त्यांच्या विरोधात काय बोललेलं नाही आहे। शिवसेनेने केलेली कामं मी जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। त्या ठिकाणी एक माणूस होता, त्यांनी जिंकल्यानंतर उठून उभा राहिला आणि यांना असं वाटलं की आमच्याबद्दल काहीतरी बोलतोय। त्या माता भगिनी तिथे उपस्थित होत्या, त्यांचा राग अनावर झाला आणि ती धक्काबुक्की झाली। माझ्या हातात ते तसेच पेपर होते, बूथचे लिहित होतो मी। हे सर्व उठल्यानंतर मी मागे आलो, चप्पल घातली, तितक्यात पोलिसांनी मला खेचला, खुर्ची खेचली, मला बोले पहिला बाहेर चल, आणि मी बाहेर आलो। एवढं मी या प्रसंगी सांगतोय। त्याच्यामध्ये मी कोणाची साईड घ्यायचा किंवा मी कोणाला हे करायचा उकसाचा मी संबंधच नाही आहे।
CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।